हे हॅलो गाईज नमस्कार. मी तनुजा आणि स्वागत आहे तुमचं ब्लॉग विथ तनुजा चॅनलवरती. तर आपण आलेलो आहे रावेरच्या कुसुंबा गावात आणि ते रावेरपासून 8 किलोमीटर आहे. आता हे रावेर कुठे आहे आणि मी कुठल्या मंदिरात आले आहे याची पुढची माहिती तुम्हाला जतीन देईल, जो की माझा पुतण्या आहे. हा, हाय. हॅलो गाईज, हे आहे कुसुंबा. नमस्कार, माझं नाव जतीन. चला पुढे बघूया. मंदिरात अजिबातच गर्दी नव्हती आणि हा प्रवेशद्वार होता मंदिराचा. हॅलो गाईज, मी जतीन. जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर तालुक्यात 8 किलोमीटर दूर हे कुसुंबा गाव आहे. तिथे आपण भवानी मातेच्या मंदिरावर आलेले आहे. तर चला बघू, पुढे बघूया. गाई सांगू चालताय आता. तुम्ही बघू शकता मंदिरात अवतीभोवती परिसर खूप शांत आहे आणि हे मंदिर पूर्ण पहाडात आहे. ह्या मंदिरात आहे ना खरी मज्जा जेव्हा पावसाळ्यातच येते, कारण आजूबाजूचं वातावरण पूर्ण थंड असतं. आता थोडासा उन्हाळा चालू होतोय, त्याच्यामुळे थोडासा उन्हाळा जाणवत होता आम्हाला, उन्हाचे झटके बसत होते. भवानी मातेचं मंदिर आहे हे. हे बघा गाईस, इथे पुरं पहाड, पुरं पहाडांमध्ये मंदिर आहे गाईस. हे बघा, इकडं खूप मोठा आहे गाईस. हो, जतीननी सांगितलं मंदिर तसंच मध्ये हे बी खूप मंदिर अगदी पहाडात खूप आहे हे आणि आहे गाईस. त्यासाठीच हा व्ह्यू हे बघा दाखवते तुम्हाला. तुम्ही बघू शकता खूप पहाडात आहे आणि इथे गर्दी हा प्रकारच नाहीये. नॅचरल हवा आहे इथे. खूप छान वाटत होतं जेव्हा मी इथे आले होते. हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे, भवानी माता मंदिर. तर मग गाईस, हे भवानी मातेचं असं वैशिष्ट्य आहे. ह्या कुंड मध्ये जे पाणी आहे ते कोणत्याही ऋतूमध्ये संपत नाही. किती पण लोक लोक येतात आणि हात पाय धुता आणि मंदिरात जाता, पण हे पाणी कधीच संपत नाही गाईस. ठीक आहे, आता मधात जाऊ आपण. चला. बाहेरचा तर व्ह्यू मी तुम्हाला दाखवला, त्याच्यानंतर आम्ही आत आलो होतो. हा मंदिरातला आतला परिसर आहे. तर हॅलो गाईज, जतीननी तर तुम्हाला अर्धी माहिती दिलेलीच आहे. तर त्याच्या पुढची माहिती मी सांगते आणि या मंदिराची गंमत सुद्धा सांगते. या मंदिरात मी आले होते 4 वर्षापूर्वी, जेव्हा माझं नवीन लग्न झालं होतं. सो 4 वर्षानंतर मी परत एकदा आली आहे आणि आता मी माझ्या बाळासोबत आली आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की इथली जी देवी आहे ना ती स्वयंभू आहे. आणि सॉरी, जतीन ना प्रसाद द्यायला आला होता. सो इथली जी मूर्ती आहे ती स्वयंभू आहे आणि ह्या देवीची खूप मोठी यात्रा होते. आणि हे मंदिर रावेरपासून फक्त 8 किलोमीटर कुसुंबा या गावात आहे आणि या मंदिराचं नाव भवानी माता कुसुंबा मंदिर आहे. जर तुम्ही रावेरमध्ये नवीन आला असेल तर नक्की या मंदिराला व्हिजिट द्या. खूप शांतता आहे आणि सगळ्या मंदिराप्रमाणे जिथे पॉझिटिव्हिटी पाहिजे ती खूप पॉझिटिव्हिटी या मंदिरात आल्यापासूनच मिळते. खूप जास्त शांतता आहे, अजिबात गर्दी गोंधळ अजिबात नाहीये. सो तुम्ही सुद्धा नक्की विजिट करा. धैर्य से हाय हाय कर, हाय कर, हाय. चला, तर मी तुम्हाला अजून या मंदिराचा आजूबाजूचा परिसर सुद्धा दाखवते. चला मग. आमच्यासोबत आमचं क्यूट बाळ सुद्धा आलं होतं आणि मस्त असं शायनिंग मारत होतं. खूपच असं क्यूट आहे, म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते. तर हॅलो गाईज, आणि हा आहे तो कुंड जिथे ते आपण बाहेर जे पाणी पाहिलं होतं त्याचा उगम इथे झालेला आहे. सो हे बघू शकता तुम्ही, ह्यांच्या पादुका दर्शनासाठी इथे ठेवलेल्या आहे आणि हा असा कुंड आहे. ठीक आहे, तर चला आपण पुढे बघूया. मंदिराच्या आतलंच हा व्ह्यू आहे, हा सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. एकदम शांतता आहे आणि इथे होम हवन वगैरे होतात. या मंदिराची यात्रा खूप मोठी भरते असं मी ऐकलंय. तर आमचं असं चालू आहे फोटो सेशन. सो जतीन खेळतोय आणि म्हणून धैर्या त्याला आवाज देते की दादा ये ये. दादा, आता आमचं छोटं बाळ पण तुम्ही बघितलंच आहे, तर त्यांचं सुद्धा फोटोशूट चालू आहे. बस 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 बस. दादा आम्हाला दादाला आवाज देणं चालू आहे. आता झाला होता आमचा परतीचा प्रवास सुरू. दुपारचे 3 वाजले होते. उन्हाची खूप जास्त झळ बसत होती. कडक ऊन चालू झालं होतं आणि नेहमीप्रमाणे धैर्याची ड्युटी इथे मी धीरजकडे दिली होती.
आणि मस्त असा इथला व्ह्यू तुमच्यासोबत शेअर करत होते. तुम्ही बघू शकता की आजूबाजूच्या एरियात वातावरणात पण खूप जास्त शांतता आहे. गर्दी नसल्यामुळे ना दर्शन सुद्धा अतिशय छान होतं. हा बाहेरून व्ह्यू आहे मंदिराचा आणि पूर्ण पहाडी एरियात हे मंदिर आहे. तेवढंच एक हॅलो गाईज, तर इथे ना झाडांवरती जतीन खेळतोय. ते तुम्हाला दाखवते. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यातून दाखवते. इथे जतीन झाडामधल्या झोक्यांमध्ये खेळत होता आणि हे झोके झाडामधल्या फांदींचे आहेत. त्याला खूप एन्जॉय करत होता तो हे. त्यानंतर आम्ही आलो होतो घरी आणि धैर्य झोपली होती. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओचा एंड मी इथेच करते. आणि हो, तुम्ही कुठल्या शहरातून कुठल्या गावातून हा व्हिडिओ बघताय मला नक्कीच कमेंट करून सांगा. हा व्हिडिओचा एक्सपिरियन्स कसा वाटला तुम्हाला हे सुद्धा सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.